अरे काय झालं? माझा मोबाईल कुठे बाबा? उठल्या उठल्या कशाला हवाय मोबाईल? हा सांगा ना. तो मी लावलाय त्याचे. काय बाबा, मला किती वेळा बोललो माझ्या मोबाईलला हात नका लावू म्हणून. अरे बाबा मी नाही लावला. मग माझा मोबाईल चार्जिंगला कसा काय लागला? मी किचन मध्ये होतो तेव्हा तुझा मोबाईल वाजत होता. म्हटलं उठला अशी आवाज आले, पण तू गाढ झोपे. मग पुन्हा रिंग वाजली, तेव्हा मी मोबाईल उचलायला आलो. मग तुम्ही उचलता? अरे बाबा मोबाईल उचलणार होतो, तेवढ्यात रिंग कट झाली. बटन दाबून बघितलं तर लाईट सुद्धा पेटत नव्हती. म्हटलं चार्जिंग संपली असेल म्हणून लावला चार्जिंगला. बरं बरं काय बरं, जा आवर लवकर, विकास काय येतील नाही तर. आणि हो, नाश्ता बनवलेला आहे. तुला आवडतात ना पोहे शेंगदाणे टाकलेले गरम गरम आहे. थँक्यू. अरे अजिंक्य, काल रात्री झालं ना सगळं व्यवस्थित? मी बघतो दारात विकास असतील तर सकाळी लवकर उठण्याचे 10 फायदे यावर लेक्चर देते तुला. हो बाबा, तुम्ही उघडा, मी जातो. या या विकास साहेब या. अहो मी तोच विचार करत होतो, उद्या सकाळी भेटायला येतो म्हणून सांगितलं होतं. दुपारची सुरुवात झाली तरी अद्याप आमच्या घराला विकासाची चाहूल कशी घेणार तुम्ही? काय साहेब, आमची मस्करी करताय? तसं काही नाही हो. अहो सकाळी लवकर येणार होतो. हा. माझी मुलगी ती सकाळी उशिरा उठली म्हणून मला यायला उशीर झाला. बघितलं बाबा, सगळे उशिरा उठतात. तुम्ही ना मला उगाच लवकर उठवलं. अजिंक्य घरी आहे का? हो आत्ताच उठलाय. त्याला म्हटलं लवकर आवर, नाहीतर विकासाचा लेक्चर देतील सकाळी उठण्यावर, म्हणून घाबरून आत गेलाय. पण आता काय, तुम्ही म्हणाले तुमच्याही घरी तेच आहे, तर त्याचा बघा किती कॉन्फिडन्स वाढलाय. अरे माझी मुलगी आजच उशिरा उठली, आजच. ऐकलंस का? हो हो, मग मी पण आजच उशिरा उठलोय. अहो तर बाबांना विचारा. गपरे थापड्या. अहो हा नेहमी उशिरा उठतो, रोज रात्री घरी उशिरा येतो. रात्री घरी कधी येतो कधी जातो पत्ता सुद्धा झाले नाही. जाऊ दे, तरुण आहेत आपली मुलं आणि ते काही अशी वाया जाणार नाही. आणि तुमचा मुलगा तर नाहीच नाही. हा कुणाच्या उठण्या बसण्यात ना त्याचे कोणी येतं मित्र. त्याचं कॉलेज भलं आणि तो भला. हे मात्र खरं आहे. अहो माझी वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग होत असल्यामुळे त्यालाही मित्र कमीच आहेत म्हणा. मी पोलीस खात्यात आहे हे इथल्या लोकांना समजल्यापासून ते मला ओळखतात, माझ्याशी बोलतात, मला इज्जत देतात. पण हा मात्र इथल्यापेक्षा त्याच्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणीमध्ये रमलेला असतो. अहो रोज उशिरा घरी येतो. आज कुणाची पार्टी आहे, पिकनिक आहे असं सांगून घरातून निघून जातो. नेमका नोकरीवर मी आहे का हा हेच काही कळत नाही बघा. हो ना, आजकालची मुलं बिनधास्त आहे, अगदी सगळ्याच बाबतीत. हे मात्र खरं आहे. बरं आज अचानक येण्याचा बेत कसा काय आपल्यात? काय नाही सर, एका केसवर टीम काम करतो. त्यामुळे आम्हाला असं सिव्हिल ड्रेसवरच फिरावं लागतं. आज फक्त रिपोर्टिंग करायचं यायचं होतं म्हणून हे कसं म्हणजे ही खाकी पॅन्ट घालून आली. त्याच्यावर युनिफॉर्म दिसेल म्हणजे आम्ही पोलीस दिसू अशी एकही गोष्ट नको, अशी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे मला. आज म्हटलं उशिराच जातोय तर म्हटलं चला तुम्हाला सुद्धा भेटून जावं. कधीही कोण येईल आणि जावं लागेल. हो का? पण काय हो केस कोणती आहे? सर कुणालाही सांगू नका असं सांगितलं, पण तुम्हाला न सांगता कसं चालेल? बरोबर आहे. अहो तुम्हाला आणि मला हा नियम लागू होत नाही. अहो तुमच्याकडे आलेल्या सर्व केसेस मला आणि माझ्याकडच्या केसेस तुम्हाला सर्व ठाऊक आहे. बरं पण केस कोणती आहे? काय ना सर, तेच अनैतिक संबंध. अरे काय हवंय? काही नाही, फंडिंग शोधतोय. ती बघ मोबाईलच्या बाजूला आहे. हा, तुम्ही बोला. काय नाही, नेहमीच बायकोने नवऱ्यावर संशय घेतला. नवऱ्याचं दुसऱ्या बाईबरोबर प्रकरण सुरू आहे. फक्त तिला पोलिसात तक्रार दाखल करायच्या अगोदर त्याच्या विरुद्ध भक्कम पुरावे गोळा करायचे होते. त्यामुळे आली होती ती कोणाच्या तरी मदतीने आमच्या सरांकडे. तिचा संशय होता का नवऱ्यावर? संशय तर होता, पण तिला ना पुरावे मिळत नव्हते. म्हणजे हो म्हणजे तिने त्याचा मोबाईल सुद्धा चेक केला. मोबाईल चेक करून काय फायदा? पासवर्ड ठेवला असेल त्याने. आता हेच बघा ना आमचे महाशय, अहो मोबाईलला हात सुद्धा लावून देत नाही आणि चुकून हात लावला तर पासवर्ड असतो. मग बाबा, इथे माझ्या पासवर्डचा काय संबंध?
काका काय सांगतात ना ते ऐका. काका सांगा तुम्ही. काका सांगा तुम्ही काय सांगा तुम्ही बाहेर जाऊन ओकू नकोस नाहीतर माझी नोकरी घालवशील. अच्छा, असं जर असेल तर मी बादली भरून ओकू शकेन. एवढ्या थोड्या तुम्हा दोघांकडून ऐकलंय मी. पासवर्ड होता ना मोबाईलला? आहे ना सर? काय मोबाईलला पासवर्ड नव्हता? आहे ना. ना त्याच्या मोबाईलला पासवर्ड होता ना त्याच्या मोबाईल मध्ये तिला त्याचे कोणासोबतचे फोटो सापडले. मग संशय घेण्याचं कारण काय? सर शेवटी ती बायको आहे. काही ना काही नक्कीच कारण असेल ना तिच्याकडे संशय घ्यायला. बरोबर आहे. सर्वात आधी या सगळ्या गोष्टी बायकांनाच कळतात. त्यांचा संशय अगदी काही चुकीचा नसतो. नवरा परिस्थितीच्या संपर्कात आहे या त्या बरोबर ओळखतात. आणि बायको जर या वेगळ्याच पुरुषाच्या संपर्कात असेल तर नवरा कसं करतो? काय? नाही काय नाही. जा नाश्ता घे आणि विकासाचा नोंद दे. हो बाबा. तुम्ही बोला. मग काय नाही. आधी तिने स्वतः त्याचा पाठलाग केला. त्याच्यावरती पाडत ठेवला. पण तिच्या हाती काय दिला तर तिचं मन बोलत होतं की काहीतरी गडबड नक्की आहे. मग तिला कोणीतरी आमच्या सरांबद्दल सांगितलं आणि नेमकी ती आमच्या सरांच्या नातेवाईकांच्या ओळखीतली निघाली. म्हणून सरांनी ही केस घेतली. नंतर तिने सरांना भेटून सर्व काही सांगितलं आणि तेव्हापासून लागलो आम्ही कामाला. मग काही झालं का तुमच्या हाती? सर अख्खा एक आठवडा आम्ही त्याच्या पाठले होतो पण आमच्याही हाती काहीच लागलं. पण या आठवड्यात तो म्हणजे तिचा नवरा दोनदा सिगारेट उडला एका पान टपरीवरती गेले आणि तिथेच आम्हाला कुंकून लागली की आता ही केस सॉल्व्ह होणार. म्हणजे आमच्या सरांचं डोकं आणखी काय. जेव्हा आम्ही त्याला नीट पाहिलं तेव्हा आम्हाला समजलं की त्याने त्याचा एक साधा मोबाईल त्या पानटपरीवाल्याकडे म्हणजे ज्याला त्याने स्वतःचा मित्र बनवला होता त्याच्याकडे ठेवला होता आणि त्या साध्या मोबाईलवरून तो त्या दुसऱ्या मुलीच्या संपर्कात होता. बघा ना, किती डोकं लावतात ही लोकं. हो ना सर. तो सिगारेट ओढत फोनवर बोलत असताना आमच्या सरांनी मला सांगितलं की त्याच्या बाजूला जा आजूबाजूला फिर आणि तो काय बोलतो ते नाही. जेव्हा मी त्याच्या बाजूला गेलो आणि लक्षपूर्वक ऐकलो तेव्हा मला फक्त एका हॉटेलचं नाव ऐकायला हॉटेल डायमंड. आणि जेव्हा आम्ही पाटणाजवळ तिथपर्यंत पोहोचलो तेव्हा आम्हाला समजलं की त्याच्या बायकोचा संशय खरा होता. म्हणजे त्याचं घर दाखल होतं. अखेर अहो सर शारीरिक संबंध सुद्धा होते. हे तुम्हाला कसं कळलं? जेव्हा मी त्याची शारीरिक संशय तेव्हा. काका द्या पोहे. थँक्यू. बघा. काका हे शॅडोइंग म्हणजे काय? शाळाई म्हणजे एखाद्या माणसाचा सावलीसारखा पाठलाग. आमच्या टीम मध्ये 4 ते 5 माणसं असतात आणि प्रत्येकाने आपापल्या अंगावर वेगवेगळे ड्रेस चढवलेले असतात. ठराविक नंतर पास झालं की आम्ही आमच्या अंगावर एक ड्रेस चेंज करतो आणि त्या माणसाचा पाठलाग करतो. त्या माणसाला संशय येऊ नये म्हणून त्याला म्हणतात शाळाई. जे आपल्याही मागावर कोणीतरी असू शकतं हे आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणजे त्या माणसाला जरा कुठं समजत नाही त्याच्या मागावर 4 ते 5 जणांची टीम असते ते. बरोबर. आणि सर त्यानंतर तो तिला घेऊन तिच्याच ऍक्टिव्हवरती निघाला. आता आम्हाला वाटलं की तो हॉटेल डायमंडला जाईल. पण तो गाडी चालवत पार खोपोलीपर्यंत पोहोचला. खोपोली? हो ना सर. आणि त्याच्या मागावरती आमच्या टीमपैकी एक माणूस होता. आणि इकडे आमचं पेट्रोल संपायला आलं म्हणून आम्ही पेट्रोल भरायला एका पेट्रोल पंपवरती थांबलो. आणि तेवढ्यात आमच्या माणसाचा फोन आला की त्याचं सुद्धा पेट्रोल संपायला आलं म्हणून. अरे रे, एवढ्या लांबचा प्रवास करून टार्गेट अगदी जवळ असताना असं काही झालं ना की खूप चिड येते बघा. बरं मग पुढे काय झालं? मग आम्ही पेट्रोल भरलं आणि परत त्याचा पाठलाग केला. तेव्हा तो तिला घेऊन एका हॉटेलवरती थांबला. अख्खी रात्र आम्ही त्या हॉटेलच्या पोलीस काढली. पण जशी जशी रात्र वाढत गेली तसा तसा त्याच्या बायकोचा फोन यायला सुरुवात झाली. आता त्याच्या बायकोला आम्ही कसं सांगणार की तुझा नवरा आमच्या समोर एका वेगळ्या मुलीबरोबर त्या हॉटेलच्या रूममध्ये. हो ना, अहो तुला समजलं असतं तर ती पॅनिक होऊन त्याला कॉल करत सुटली असती. बरोबर. आणि त्यानंतर सर दुसऱ्या दिवशी सकाळी तो तिथून निघण्याची आधी वाट लावला. आणि लक्ष त्या पार्किंग केलेल्या ऍक्टिव्हावरती होतं. पण सर तो खरंच हुशार होता. म्हणजे सर त्याने ती पार्किंग केलेली ऍक्टिव्हा तिथे ठेवली आणि त्याने ना एक कार मागवली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या कारमध्ये घेऊन तिला तो तिथून निघून गेला. पण काका तुम्हाला कसं माहित की तो त्या गाडीत बसलाय ते? तो बरोबर होतो. जर आम्ही आमचं लक्ष त्या पार्किंग केलेल्या ऍक्टिव्हावरती ठेवलं असतं तर परत अख्खा दिवस कुठं थांबावं लागलं असतं आणि आमच्या हाती काहीच लागलं नसतं. पण
आम्ही लक्ष ठेवून होतो त्याच्या रूमचा लाईट. सकाळी बरोबर 5 वाजता त्याच्या रूमची लाईट बंद झाली आणि पुढच्या 7व्या मिनिटाला ती कार त्या हॉटेलमधून निघाली. तेव्हा त्या हॉटेलमध्ये ती मुलगी आणि ते दोघे होते. तेव्हा मित्रांनी काही व्हिडिओ काढले, काही फोटो काढले आणि तिला बोलावं त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर हॉटेलवाले त्याच्याकडून थोडे डिटेल्स घेतले. आणि तर तो पांढरपेवाला त्याचा जो मित्र त्याच्याकडून मोबाईल शॉप घेतला, त्याचे कॉल डिटेल्स काढले आणि ते त्याच्या बायकोला घेऊन गेले. कधी कधी लोकांशी का वागतात ना काही कळत नाही बघ. कधीकडे त्यांच्या नवऱ्याकडनं जे मिळणार प्रेम कधी मिळत नसेल तर आणि काय म्हणतेस तू? हा? अहो इथे विषय नवऱ्याने बायकोला फसवण्यात आहे ना. बायको नवऱ्याला बसू शकतेस ना. तुला काय करतं रे यातलं? अजून काय करायचं बाकी आहे? म्हणजे चला काका येतो मी. हे डोळ्यात घालशील ते पाठी काय कशाला याला मागे लागलाय सकाळी सकाळी? अरे मी त्याच्या कशाला मागे लागेल? मी माझा मोबाईल शोधतोय. मोबाईल शोधताय? मोबाईल माझा हरवलाय. अहो मग एक लिंक द्यायची होती ना, सापडला असता मोबाईल. अरे त्याची गरज काय? आता वाजला होता ना. आता ते देवी दिंगीवर मला असं होतं. अरे तू माझाच फोन होता. पण तुमच्या मोबाईलची रिंगटोन काय? श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ओ बोला श्री स्वामी समर्थ. रे तुमच्या ते इकडे. काय हो? बेबी ब्रिंग इट ऑन. आलिंगन आला. मामा. काय हो? बेबी ब्रिंग इट हे, ऑन. आलिंगन आला. मम्मी. ते काय देवी दिंगीवर नाही का? ते आलिंगन आला फक्त होते. नासा. काय हो? रिंगटोन का बदलली? का म्हणजे आवडलं गाणं? नावळ्यात ही गाणी. हे किटकिट करू नको का? माझा मोबाईल शोध दे मला. छान चाललंय. बेबी ब्रिंग इट ऑन. आलिंगन आला. मी हा. सगळ्याला पण करेन. मला सांग, या वयात मी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही रिंगटोन ठेवली तर तुला डाऊट नाही वाटलं? मीडियम बापाच्या मुलावर जायचं नाही. तीच रिंगटोन ठेवायची सवय. अगं ठेवेल ना. पण मला मोबाईल तरी घ्या. चला, चला, चला. हे काय गडे या? हे हात धुतलेस का? मी काय दिसत नाही. आमचा साबण ठेवलाय. इकडे काय ठेव ठेव. काय हो? भाजी कशी झाली आहे? आहे तशीच. काय? आहे तशीच म्हणजे? म्हणजे वर्षानुवर्ष बनवतेस ना तशीच आहे. काही बदललेलं नाहीये. भाजी फक्त भाजी फक्त म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मम्मी बदलली, भाजी तशीच आहे. मी आला की जेवू नाही जेवू ना. तुला जेव तर मार खायची सवय असते. तुला सांगतो एक प्रॉब्लेम आहे. काय? मला जे बोलायचं ना ते तुला कळायचं आधी याला ते चांगलं कळतं. कुणी आहे हो बाळ माझं ते? पापड नाही. म्हणजे मी बदलली असं म्हणायचं तुम्हाला? कोण होतीस तू काय झालीस तू. गोड होतीस तू, हा. गळवलीस तू. गप्प रे. हो. थोडंच वजन वाढलंय माझं आधीपेक्षा. उगाच त्या गोष्टीवरून मला सतत टोमणे मारत बसू नका. आधीच सांगते. आणि तुला काही बोलत नाही माझा मोबाईल सुटतोय. अरे घरात मेहनत घेते आणि पोटभर खाते. कोणाच्या बापाचं नाही खात. बरोबर आहे. कोणाच्या बापाला नाही खात. ते काय तिकडे तू तरी बोलू नकोस. म्हणजे तुमच्या पैशांचं खाते असं म्हणायचं ना तुम्हाला? मला हा का मला काही बोलायचं नाही. मला माझा मोबाईल सोडून कुठे आहे अरे, जेवणावरून कशाला उठताय? बसा बसा. नाही रागवली मी तुमच्यावर. तू नाही ग ती लागली. काय? अन्न देवता अन्न देवता बोलत लागली. तू कशा रागवशील? एवढं छान जेवण बनवलंय मम्मीने. काय काय भाजी बनवली आहे रे मेथीची. अरे बटाट्याची आहे ती. बटाटे पण छान बनवली सात. जेव जेव तू जेव. मोबाईल वापरते बघते. आणि एका ठिकाणी ठेवायचा असतो मोबाईल. 1000 वेळा शोधत बसता. अगं मी एका जागेवर ठेवतो पण नाच्या सतत फोन घेत असतो ना. मग घ्या ना मला मोबाईल. कधीपासून बोलतोय? YouTube वरचे व्हिडिओ बघतो आणि
ना मला. आज नाच्या जेव्हा नाचून पैसे कमेल आणि घर चालवेल ना तेव्हा तुम्हाला समजेल. मला पण बघायचंय. बघायचंय ना? बघायचंय ना? मग घ्या ना मला मोबाईल. अहो घ्या त्याला मोबाईल. किती छान असतो तो. अरे आपल्या चाळीत त्याचं नाव आहे. नाही तुला बसत आहे का? हा तू पण काय नाचूच्या नादाला लागलेस का? हा घरात खर्च काय कमी आहेत का? तर मम्मीच्या मोबाईलमध्ये FM शिवाय काय नाही. तुम्ही मला मोबाईल घेत नाही आणि स्वतःचा पण देत नाही. तुमचा तरी द्या मग मोबाईल. अगं माझा मोबाईल त्याच्याकडेच असतो ना गं. गेले 5 दिवस झाले तर गुड्डूचा मोबाईल घेऊन गच्चीवर प्रॅक्टिस करतोय मी. ज्यांच्या मोबाईलचा लॉकच ओपन नाही होत. तुमच्या मोबाईलला लॉक लावलाय? मग परवा विचारत होतो पासवर्ड सांगा. पासवर्ड पण नाही सांगायचे. तुमच्या मोबाईलला पासवर्ड पण लावलाय? लोकांनी पासवर्ड असणार ना. काय चाललंय का हो तुमचं? जेवण चाललंय. एवढं छान जेवण बनवलंयस तू आज. दिसतंय मला ते. फालतू विनोद करू नका दादा. अहो मी काय विचारते? उदयी वसंत बोलताना प्रेमाचा रंग आहे. विमानचा रंग भरताना येस काढा रमे. मम्मी मी विचार करतो. कसला? यांची दुनिया तर आपण दोघेच आहोत ना. मग हे येस काढ डरावे आपल्या दोघांसाठी तर नव्हतं ना. झालं घेऊन? चला उठा, वाजले किती? चला क्लासला निघा. दोघं पण तुला ह्यात काय वेगळं नाही वाटत? आता जातोस की टोक? जातो आणि जे काय चाललंय ना त्याचा शोध घ्यायला लागला ना म्हणून मला. तुला माहिती आहे मम्मी त्याला देवाच्या सुखात कोणाला होतं ते? कोण? डिटेक्टिव्ह गडकरी. आता हा कोण आहे? मोठा डिटेक्टिव्ह आहे, तुला काय करणार. चल येतो मी. चाले माझ्या वडिलाचे माझ्या समोर या दे. एक मिनिटं. आज बऱ्याच दिवसाची सुरुवात अगदी सुंदर केलीच बघ. नाहीतर हल्ली सुंदर सकाळ होतच नाही. का बाबा? अरे सकाळ सकाळ एवढं सुंदर गाणं ऐकायला गायक सकाळी उठायला तर हवा. आमचा गायक रात्री 2-3 वाजता घरी येऊन डायरेक्ट दुपारी 12 वाजता उठलो. कशी होणार सुंदर सकाळ? सांग ना. बाबा तुम्हाला तर माहितीच आहे ना, सध्या कॉलेजमध्ये अॅन्युअल फंक्शनची तयारी सुरू आहे. त्यासाठी मित्राकडे लेट प्रॅक्टिस करतो म्हणून उशीर होतो. अरे अॅन्युअल फंक्शनची तयारी फार तर 1-1.5 महिना आधी असते ना. मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही तेव्हा भेटत होता. तरी सुद्धा रात्री 9-10 वाजता घरी परत यायचा. पण हल्ली गेली 2-3 महिने तू रोज उशिरा येतोस. बाबा यावेळी ठरवलंय काहीतरी वेगळं आणि युनिक करायचं. बक्षीस आपल्यालाच मिळणार आलं की नाही? अरे मागच्या वर्षी सुद्धा बक्षीस मारत होतात की. तेही जागरण न करता. यावेळेला सगळी बक्षीस आपल्याच कॉलेजला मिळत आहेत म्हणून प्रत्येक जण खूप प्रयत्न करतोय. हो का? पण काय रे या वर्षी काय थीम काय आहे तुमची? अहो बाबा तुम्हाला जर का मी आत्ताच सांगितलं तर बघायला काय मजा येणार तुम्हीच सांगा. बरं पण काय रे ह्या लेट नाईट रिहर्सल सध्या सुरू कुठे आहे? सांगतो. त्याचं काय आहे ना, कॉलेजने आम्हाला काही दिवस जागा दिली होती रिहर्सल करायला. पण तिथं आमचं नाव सांगून दुसऱ्याच ग्रुपची मुलं जाऊन रिहर्सल करायला लागली. त्यात 2 मुलांमध्ये हाणामारी झाली आणि ही गोष्ट गेली सरळ प्रिन्सिपलपर्यंत. मग काय कॉलेजने आम्हाला रिहर्सलसाठी जागा देणं बंद केलं. अरे मग आता काय? आता काय, आता या मित्राकडे नाहीतर त्या मित्राकडे अशा रिहर्सल्स करतो. अरे पण एवढ्या लेट नाईट रिहर्सल त्यांच्या घरचे अलाव करतात? जोपर्यंत करायचं तर तोपर्यंत करायचं. एका ठिकाणी प्रॉब्लेम झाला की दुसऱ्या घराचा पर्याय समोर असतो. अरे पण तुम्ही मला आधी नाही काय सांगायचं? म्हणजे अरे इतरांना त्रास होत असेल पण मला नाही. तुला तर माहित आहे मला गाण्याची किती आवड आहे ते. आता तू गायलास काय आणि तुझे मित्र गायले काय? म्हणजे मला कळले बाबा. अरे आपलं घर तर मोकळच असतं ना. मग इथे करा ना रिहर्सल. काय दार उघडत आहे. पुढे तो बिचारा
तुझी नाराज. तुझं काही काम होतं का? माझं नाही, बाबांचं होतं. ते काल घरी आले होते ना, तर त्यांना काकांना एक फाईल द्यायची होती, पण त्या आणायला विसरले. तर मी आज इथूनच जाणार आहे. ते मी देऊन देते. अरे कधी आले का? कधी आलेस? बरी आहेस ना? ठीक आहे, चहा. बस मी पोहे आणतो तुला. हो, नको काका. बस ग, मी बनवले पोहे खाऊन तर बघ. बस बस आलो. कानातले छान आहे. आता तू आता उभीच बस लगेच पोहे खा. हो, नको काका, मी निघते. आता हो, नको काका, निघते. आता पोहे तर खा. अरे ही अशी काय मुलगी? तिला एवढं प्रेमाने पोहे आणले तर ती अशीच निघून गेली. जाऊ दे बाबा, आजकाल जगात प्रेम वगैरे काय राहिलं नाही. फक्त कामासाठी जवळ यायचं, काम झालं की निघायचं. जसे मी आता निघतोय. अरे आता कुठे निघालास? मित्राकडे जातो. आज तरी लवकर येशील ना घरी. ते काही सांगू शकत नाही. हे सगळं कॉल आणि मेसेजवर आहे. म्हणजे मी तुम्हाला कॉल करेन किंवा मेसेज करेन. आताच काही सांगू शकत नाही. अरे पण जेवणाचं काय? काहीही बनवा. अरे पण आधी काय? अरे बाबा ऐक तर, मी आली का आली होती? तिने काय फाईल वगैरे दिली का? अरे हो हो हो. हे बघा सोफे कपड्याच्या बाजूला आहे. कसली माहिती आहे? तुला काय करायचंय? वा, हे बरं आहे. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचा बघायचं. कानाखाली आवाज काढू का? हा? आता उशीर होत नाही तुला? जातो, जातो. मी तर बाहेर बघा. हो, हो, हो. घरी जेवायला. अच्छा, ठीक आहे रे. मी आपला काका म्हणून आलो तर मला हे म्हणून दाखवतो. तर मी जातो. निघतो तर जातो रेस. नका लावू. निघ जा. ठीक आहे. पप्पांना सांगतो तुम्ही जे राजेश काकाला सांगायला पाठवलं ते त्यांनी ऐकूनच नाही घेतलं. काय सांगायला पाठवलं? हे की त्यांचा पण मित्र आहे, त्याच्या बायकोच्या बहिणीची मैत्रीण आहे, लग्नाची. लग्नाची? नको तुला वाचतोय. किती बोल. काय बोलतोय? मित्राची बहीण लग्नाची काहीतरी. हो, तर मी जातो. पूर्ण तर सांग. तू आता नीट बोललास ना? आता सांग बोलतोय ना. ठीक आहे, तू एवढा आग्रह करतोय तर मी थांबतो. काय बोलतोय रे? बरं मला सांग, आज घरी जेवायला काय बनवले? आहे घरी जेवायला भुक्कड आहे. आधी सांग काय बोलवता? तू मला ताट आणून देणार आहे की मला जाऊन घ्यावं लागेल? एवढं बाप. निघ निघ निघ. उठ. मीच त्या बापाला फोन करतो आणि विचारतो. सांगेल तुम्हाला. विचार. तू पप्पांच्या फोन उचलले नाही आणि आता पुढचे काही दिवस पप्पा बिझनेस टूरला गेले. तिथे तर मम्मीचा फोन उचलत नाही. मला नाही वाटत तुझा उचलतील. तर मी जातो. अरे बस काय करत होती? बस बस आणतो मला. बस बस. तू काकाच म्हणून, नाहीतर आपण कुणाचं ऐकून घेत नाही. अरे आणतोस ना? मी ऐकलं सगळं.
काका पापड पण आहे असेल तर. सगळं पापड भाजी सगळं थँक्यू. ठीक आहे रे, आता तुमचे दिवस आहेत म्हणून माझी भरकस करते. पंचेचाळीस वय झालंय, आता कोणती मुलगी तयार होत आहे लग्नाला. बहिणीचं आणि भावाचं लग्न लावून आई वडील गेले, मी राहिलो असा बिन लग्नाचा. वय वाढत गेलं तर लग्नाचं वय तर निघून गेलं. आणि तुम्ही घ्या माझी मजा, एक तू आणि दुसरं तू सोड घ्या. मामा 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 ये ये. तू माझ्याबद्दल बोलतेस ना? याला बरोबर करता मी शिवाय दुसऱ्याला. काय नाही मामा तू. अरे वा, वा, मला आवडते म्हणून तू गेलीस ना बटाट्याची भाजी. खरं सांग, आला दुसरा मुक्कड. दुसरा मग पहिला कोण? मी आलं बघ. मामा, सकाळचं नाश्ता आणि रात्री जेवण आम्ही आमच्या घरी करतो रे. तू दुपारी काहीतरी चांगलं बनवलं असेल ना म्हणून येतो ना तुझ्याकडे जेवायला. काय राग आहे? आणि तसंही याला काय काम आहे? मला काय काम आहे? अरे फुकट्यानो, एक तर फुकटचं जेवताय, त्याचे पैसे होता बाप देतो का तुझी आई? हे तू माझ्या एकाने काढतो. मी काय बोललो? हा बोलला ना. आता शब्द घेऊ नको. बरं येतोय? मला वाटलं मार खातोय तो तुझ्याला. अरे, आणि तुम्हाला वाटलं काय? तू आम्हाला आवडतोस म्हणून जेवण करतोस ना, खरं काय? पण याची तुला जाणीव आहे का जाणीव? हे हा कसा बोलतो बघ. अरे जाणीव नसली तर पिझ्झा, बर्गर, वडापाव, भजीपाव, पावभाजी, मिसळपाव, चायनीज, लॉलीपॉप हे सर्व सोडून आलो असतो ना तुझ्याकडे जेवायला. अरे तुझ्या हातचं आवडतं म्हणून तुला जेवायला आम्ही. काय रे? श्रेष्ठ दिला असा? नक्की ना? कुठा नाही ते शोधावर बसू नका. त्याचं झालं, तुला द्यायचंय? काय? दे तर. नको नको, असं नाही तर आपल्याला जमत नाही. आणि तुला सांग का मामा, अरे आईने काय जेवण बनवलं होतं. आता मला काही नको, पोट भरलंय माझं. नशीब तुझ्या घरी जेवण देतात. नशीब बाबा तुझ्या घरचे जेवण तरी देतात, नाहीतर इथे सर्व टोमणेच देतात. तुमने खाऊनच पोट भरलं ना? हो भरलंय पोट म्हणून जातोय. कुठे? घरी. जेवलास? हो पोटभर जेवलास? हो पोटभर जेवलो. काय जेवलास? का म्हणजे भूक लागली होती. अच्छा, भूक लागली होती. मला वाटलं काहीतरी सांगायला आला होतास. अरे हो मुद्द्याचं राहून गेलं. हे जेवलं तर कसं नाही राहून जात. हे तुला काम करणार टाकायला सांगा. ए, मध्ये मध्ये बोलू नको. तू सांग, काय बोलत होता? काय? तुझा बापाने कधी निरोप दिला, तू सांगायला आलास. अरे हो पप्पानी ना त्यांच्या मित्राच्या बायकोच्या बहिणीच्या मैत्रिणीला कॉल केला होता. कदाचित पप्पा बिझनेस टूरवरून आले की आपल्याला जायचं त्यांच्याकडे मुलगी बघायला. हा, काय बोलत होतास? अरे आपल्या जायचं ना मुलगी बघायला. हा, त्यांनी प्रोफाईल तर पाठवली ना? अरे बस काय म्हणून तर जायचं ना त्यांच्याकडे मुलगी बघायला. अरे मामा, अरे ही कुठली साईड आहे रे? विंडो ओपन आहे जी. फ्रेंडशिप डॉट काय रे काय होतं? काय म्हणे? उशीर होते ना? मी का? अरे हो हो जातो. थकलो तर रे आपल्याला. नाव दे रे. तो तसंच आहे, उद्या पुन्हा येऊ जेवायला. अरे काका काय? पण एक प्रॉब्लेम आहे रे. कसला? त्यांनी तुझी प्रोफाईल जर पाहिली मग? पण पप्पांनी तुझा वीग लावलेला फोटो पाठवला त्यांना. अरे यार, है भाई साहब गोलमाल है गोलमाल है भाई साहब। ए मामा, मी घेऊन जातो रे. हे मी घेऊन जाणार रे. काकाला सांगितलं मी घेऊन जाणार मी रे. गेला. आता काय? आता काय नाही, रोज सकाळी पाणी शिंपडत राहा. जेवढं वाढतील तेवढं वाढतील. काय कसं? आज पण घरीच. हिराने सोडलं रिहर्सलला. कधी
विचारतोय? गेला नाहीस? कुठे? अरे कुठे जायचं? कुठे जायचं? अरे असं काय करतोस? रात्री अपरात्री कॉल आल्यानंतर मेसेज आल्यानंतर जायचाच ना निघून रिहर्सलला. गेला नाही? आता नाही जाणार. का रे? संपला रिहर्सल? कुठले असते? संपला असते म्हणजे तुला नाही माहीत? नाही माहिती. अरे अजिंक्य, असं काय? तुम्हाला नेहमीसारखं नाही वाटत? काही झालंय का? कुठे काय? मला काही सांगायचं नाही का? तुम्हाला सगळंच काही सांगतो. अरे मग मला असं का वाटतं की काहीतरी माझ्यापासून लपवतोय म्हणून? माहित नाही म्हणजे? माहित नाही बाबा. अरे अरे अजिंक्य, अरे बाबा नाही काय तुला विचारत. चल ये जेवायला बसू. नको बाबा, मला भूक नाही. तुम्ही जेवा. अरे बाबा हवं तर नको जेवू, पण माझ्यासोबत तर बस. नको बाबा, तुम्ही जेवा. मी झोपतो. बरं ठीक आहे. तुम्हाला म्हणजे काय झालंय ते काही कळत नाही. मला बोललं तर एक तर आवाज येणार नाही. तिथे रेंज नाही. मग मी पण वैतागली कालपासून कॉल करून करतो. तू पप्पांनाच कॉल करत होतास ना? खरं सांग. सांग मी कसं ओळखलं? आहे त्यालाच फोन करतो. तू हुशार आहेस, तुला सगळं कळतं. तू काय करते ते नाही कळलं. मी काय करतोय? अरे म्हणजे जेवायला. अच्छा, जेवायला. तुला काय वाटतं? काही नाही केले. आज साधंच केलंय, वरण भात केलंय. फक्त वरणभातच केलास? तू जेवतोयस? काय काय भाजी तरी करायची. फक्त वरणभात केलास तर. चल मी राहतो. हां. अरे तू फोन उचल ना. मगापासून दोनदा आलाय. घेतो घेतो. ये तू. सांग मी राहतो. हां. माझी फेरी बाहेर आली मी. हॅलो हॅलो. हा मग फोनवर आहेस? बोल बोल. अरे आम्ही आताच गेला. हो भेटला मला तो कॉलेज युनियनवर. म्हणाला तू आज वरणभातच केलेस. तू जेवतोयस? नको नको. अरे हा आईने तुला डब्बा दिला होता लाडवांचा. मग तो देण्यासाठी आलो होतो. चालेल ठीक आहे. चल मग मी निघू. हां ये तू. चल. हॅलो हॅलो. तुला कळत नाही तुझा फोन उचलत नाही ते? कसला? मी नाही पाहिला मेसेज. हां. हॅलो हॅलो. हे चुकीचं आहे. एवढे पैसे माझ्याकडे नाही आहे. मी नाही देणार. नाही नको नको. हां मी करतो काहीतरी. आम्ही करतो. असं करू प्लीज. हां करतो काहीतरी. हॅलो. हां पाठवले. हा एवढा विश्वास नाही का? हा पाठवतो स्क्रीनशॉट. हॅलो. हा स्क्रीनशॉट पाठवलाय. हे बघ लॅपटॉप बघा. हॅलो. हां हॅलो 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 हॅलो. आहेत आहेत.
अगं हे बघ ना, एका बाईने प्रेमाचं नाटक करून एकाच वेळी एकत्र 4 माणसांना फसवलं. अहो सावकाश पाणी घ्या पाणी घ्या गोळ्या घेतल्या ना तुम्ही? हो काय रे अनिकेत, त्यासाठी तुला पप्पांनी फोन घेऊन दिलेला? मग काय करू? हा? सांग ना काय करू? कॉलेजवरून घरी आलो, वरती थोडं फ्रेश होऊन डान्सची प्रॅक्टिस करायला. पण यांचा असा चेहरा पाहिला ना, नात्याचा मूडच जातो. नाचायला मजा यायची का मग? पण मी मनसोक्त नाचल्यावरती जो पप्पा मारायचे ना, त्यात मजाच वेगळी होती. त्याशिवाय माझ्या डान्सची प्रॅक्टिसच पूर्ण झाल्यासारखी नाही वाटायची. 8 दिवस झाले असा चेहरा घेऊन बसले तर बोलून सुद्धा नाही. ठीक आहे नका बोलू, शिव्या तरी द्या. शिव्या द्यायच्या ना मम्मी, तेव्हा असं वाटायचं की शिव्या देत आहे आणि आता देत नाही तर चुकल्यासारखं वाटतंय का मम्मी? पप्पा ओ पप्पा बोला ना माझ्यासोबत. हो तर मला हो ना, बोला ना पप्पा माझ्यासोबत, बोला ना पप्पा. अहो माझं काय चुकलं का ते तरी सांगा. तुम्ही घरात बोलतच नाहीये. अहो इतक्या दिवसांनी कोंबड्या सुद्धा मारलं नाही मला. तुमच्याशी भांडण्याची खूप चुकल्यासारखं वाटतंय. नक्की सांगा ना काय झालंय? आमचं काय चुकलंय का ते तरी सांगा. पप्पा काय झालं? तुमचं काहीच चुकलं नाहीये, काहीच चुकलं नाही, तुमचं चुकलं नाही. माझं चुकलं, माझं चुकलं रे. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. काय सुचलं मला, काय त्या दिवशी काय माहिती नाही मला. एका माणसाच्या स्टॉपवर बोलायला गेलो रे. अहो कोण माणूस? होता काय होता मला काय माहिती नाही. पण त्याच्यासोबत एक मुलगी होती, आपल्या अनिकेतपेक्षा थोडी मोठी असते. मला म्हणाला तिला मदतीची गरज आहे. काय वाटलं त्यावेळी काही कळलं नाही मला. आपण मदत करायला हवी. आणि माझा नंबर त्याला दिला. मग त्याने तो नंबर त्या मुलीला दिला. आधी ती माझ्या तिच्या अनुषंगाने बोलायची. 1-2 वेळा भेटलो. अहो